नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी आणि आत्ताची सर्वात मोठी बातमी अशी आहे की ताजमहाल जिथे बांधलाय ती जमीनच विकायला काढलेली आहे आणि ही जमीन त्यांच्या नावाची आहे असा दावा करतायत तुकाराम मराठे आपल्या सोबत आहेत आणि त्यांची पत्नी सुद्धा आपल्या सोबत आहेत. खास आपण त्यांना इथे स्टुडिओत पाचारण केलेलं आहे आणि त्यांना नेमकं काय म्हणायचं आपण त्यांनाच विचारूया. तुकारामजी, तुम्ही तर असं म्हणताय तुम्ही निघालाच आहात, ताजमहाल घेऊनच चाललायत, म्हणजे ती जमीन तुमच्या नावाची असं तुमचा दावा आहे, काय म्हणणं तुमचं? म्हणजे ती जमीन आमची आहे, आमच्या पूर्वजांची आहे आणि ती आम्हाला परत मिळायला पाहिजे असा आमचा दावा आहे. आणि जेवढं काय तुम्हाला प्रूफ वगैरे सगळं पाहिजे ते सगळं आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही असं म्हणतोय की इकडनं ताजमहल काढा आणि आम्हाला आमची जमीन परत द्या. आ गए सुंदरी, बघतेस का? हाँ? अरे यही है वो ताजमहल जो अपने जमीन पे बना है. इसको उखाड़ने में बहुत टाइम लगेगा. ताईंचं काय म्हणणं आहे याच्यावर? मेरे मर्द की जमीन है और मैं उसका साथ देगी, मरते दम तक साथ देगी. मरते मग हे म्हणजे मेरा नाम तुकाराम राव साहेब मराठे. ये मेरी बाइक है सुनंदा. तू ताजमहल घूमने आया है? नहीं नहीं नहीं, उस पे कब्जा करने आया है. अबे ये जगह तेरे बाप की है. बाप की नहीं है, मेरे दादा की है. प्रेक्षकांना सांगते आता कट टू शो टाइम मध्ये आपल्या सोबत आहेत श्रेयस फडतरे आणि मंजिरी आणि दोघंही वाहताज या सिनेमाबद्दल आपण एक मस्त गप्पा मारायला सुरुवात केलेली आहे. आणि जसं तुम्ही सांगताय की वाहताज हा सिनेमा ताजमहल भोवती हे सगळं कथानक गुंफलेलं आहे. तुकाराम मराठे या मराठमोळ्या भूमिकेत आहे. ॲब्सोल्युटली. आणि महाराष्ट्रातला आपला एक शेतकरी आणि तडफदार शेतकरी आणि त्याची बायको सुनंदा मराठे हे आग्र्याला जातात, ताजमहलच्या बाहेर उभे राहतात आणि असं अनाऊन्स करतात की ताजमहल ज्या जमिनीवर बांधला गेलाय ती जमीन आमची आहे आणि ती आम्हाला मिळायला पाहिजे. सो मी जेव्हा पहिल्यांदा ही गोष्ट ऐकली तेव्हा मी आमच्या रायटर जे सलीम मोहम्मद म्हणून आमचे रायटर आहेत त्यांना विचारलं की कहाँ से सूझा सर आपको? कल्पना भन्नाट है. ते म्हणाले मैं सर ताजमहल घूमने गया था और वहाँ पे मैं लोगों से गप्पे मार रहा था, कुछ ज़मीन वमीन का कुछ बातें चल रही थी, तो मेरे दिमाग में ऐसे आया कि ताजमहल जिस ज़मीन पे बना है वो ज़मीन कभी ना कभी किसी न किसी की तो रही होगी. तो किसकी रही होगी? और सपोज जिसकी रही होगी उसका फैमिली का आज का कोई बंदा जिंदा होगा और अगर होगा और उसको पता चल गया तो वो कैसे रिॲक्ट करेगा? सो ऐसे सॉलिड यार, मतलब थॉटच ये ना. आणि त्याच्यावर मग ते बोलले की देन आय केम बॅक टू मुंबई और मैंने जो अजित जी डिरेक्टर आहेत जे आमचे ते त्यांचे मित्र आहेत उनको मैंने सुना है. त्यांनी अजून एक दोघांना ऐकवलं आणि ते बोलले चल चल पागल है कैसे कैसे क्या सोच रहा है. त्यांना अजितजीला ऐकवलं आणि अजितजी म्हणाले की यार इंटरेस्टिंग आहे ये, बहुत अच्छा सोच आहे. आणि मग ते गोष्ट त्यावर लिहायला लागली. ताजमहल की जमीन उसके पुरखों की है, ऐसा दिलचस्प दावा एक किसान तुकाराम ने किया है. ताजमहल का पूरा जमीन हमारा है और वो हमको मांगता है. महाराष्ट्राचा शेतकरी असं भूमिकेत त्यांनी लिहिलेलंच होतं. म्हणजे श्रेयस काम करणार म्हणून त्यांनी मराठी असं काही केलं नाही, तर त्या भूमिकेचीच ती गरज होती. आणि अर्थात जेव्हा श्रेयस एकतर खूप छान वाटतं जेव्हा आमचा मराठमोळा श्रेयस जेव्हा आम्हाला एका हिंदी सिनेमात मराठमोळ्या भूमिकेत दिसतो तेव्हा आमचीच लगेच कॉलर ताठ होते आणि खरंच खूप छान वाटतं. कारण अर्थात तू कुठलाही लहेजा, कुठल्याही भाषा, कुठल्याही प्रांताचं रिप्रेझेंटेशन या आधीही केलेलं आहेस अनेक सिनेमांमध्ये आणि अत्यंत चोख केलेलं आहेस. म्हणजे खरंच तो सज्जनपूर मधला माणूस तसाच वाटतो. किंवा हे जे सगळं तुझं वैविध्यपूर्ण जे स्किल आहे ते तर आहेच, पण आपल्या हिंदी सिनेमात आपलं एक मराठी भूमिका साकारायला मिळावी हे कुठेतरी जरा होम ग्राउंड वर बॅटिंग केल्यासारखं वाटतं. त्यापेक्षा दुसरं सुख नाही खरं सांगायचं तर. म्हणजे एकदा मी त्यांना विचारलं की वाय अ महाराष्ट्रीयन कैरेक्टर. तो ते म्हणाले की सर हम लोग भी यहीं पे काम करते हैं, इस भूमि ने हमें जो दिया है तो समवेयर हमारे भी मन में वो था कि इस भूमि का एक बंदा होना चाहिए जो अपना हीरो. वेरी गुड. एंड देन दे सेड कि इट इज़ ऑल्सो इंटरेस्टिंग इन टर्म्स ऑफ स्टोरी बिकॉज महाराष्ट्र का एक बंदा उठ के आगरा चला जाता है. सो आग्रा में त्याला सगळे विचारतात की अरे तू महाराष्ट्र तुझा काय संबंध, तुझं पूर्वज इथे येतील. सो वो एक चॅलेंज था. And then they said कि when we thought of a Maharashtrian character, we had you in mind and that's how we visualized. So I said, sir, I mean, I really consider myself fortunate. आणि तू म्हणाली त्याप्रमाणे की एका मराठी माणसाला एका हिंदी फिल्ममध्ये एक महाराष्ट्रीयन कॅरेक्टर प्ले करायला मिळणं ह्याच्यापेक्षा दुसरं मोठं सुख नाही आणि ह्याच्यापेक्षा दुसरी मोठी प्राईड ची गोष्ट नाही की एस्पेशली वेन यू नो की यू नो ही इज द प्रोटॅगनिस्ट, ही इज अ फायटर, ही इज गोइंग टू गो देअर, ही इज अन अंडरडॉग आणि तिकडे जाऊन तो असा लढा उभारतो वगैरे वगैरे. सो हे कुठेतरी यु नो इनहेरंट तुमच्या मनाला
एक छानसं अत्यंत सुखावणारं आहे अर्थातच. आणि ते तुम्ही एन्जॉय करतानाही दिसताय. अगदी प्रमोशनला सुद्धा तुम्ही अगदी छान या साजात आहात, मराठमोळ्या साजात आहात. मंजिरी तू तर फारच सुंदर दिसतेस आणि छान नऊवारी आणि नथ सुद्धा आहे, त्याच्यामुळे हे सगळं कसं एन्जॉय करतेस आणि श्रेयसची साथ आहे सिनेमात सुद्धा. तर एकंदर हे कसं एन्जॉय केलंस तू, मराठी साकारणं, ही फिल्म श्रेयस सोबत साकारणं, हे कसं एन्जॉय केलंस? मेरे लिए दिस फिल्म वाज मोर लाइक कमिंग बैक टू माय रूट्स, बिकॉज मेरे पापा आर्मी में थे, तो हम लोग नॉर्थ में ज़्यादा रहे हैं, और वो मध्य प्रदेश को बिलोंग करते थे, तो वो भी हिंदी में ज़्यादा बात करते घर पे. लेकिन द मराठी कल्चर विच आई गॉट टू लिव थ्रू दिस फिल्म, द काइंड ऑफ लाइक द not just the clothes but the language and then the body and everything, you know. मराठी समजते तुला? मराठी समजतं. वाव, एक बरं, एक नंबर. एक नंबर समजतं मला, पण बोलायला माझी श्रेयस तू शिकवलं नाही तिला? अरे ही ऍक्टरच्या लाईन्स चोरते, चोर आहे. अरे बापरे. अजितजीना फार छान पद्धतीने की एक तर ती पहिल्याच दिवशी मी तिला सेटवर जेव्हा भेटलो तेव्हा म्हटलं अजितजीना, क्या बात है सर, मंजिरी इतनी खूबसूरत लग रही है नऊवारी ओवारी में सर. आणि तर तिला यू टेन टू हग. म्हटलं पाठीला मला काही कापड लागत नाही, ब्लाऊज मॅडम तर टाकलेच आहे. ब्लाऊज शिवून आले होते मॅडम, त्यामुळे ऑलरेडी डिरेक्टरने बघितलं. ती नाही शिवून आली होती, दॅट वॉज अ स्टायलिस्ट बाय द वे. चला, थोडी थोडी मराठी पण बोलती होती. डिरेक्टरला तिकडेच आधी 50% बॅटल वन सांगायचे की वो श्रेयस इतने 4 डायलॉग क्यों बोल रहे हैं, एक लाइन मेरे को भी दो ना. सर आप में से एक लाइन उसको बोलने दो. असं करत 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 एवढं काय की नाही, बोनस तिने घेतलेला आहे. Very lovingly gave me the line. He was like, अच्छा इसका no actor is so loving to give you lines. No, he without anything in return. It was genuinely very sweet. I mean, I think Shreyas is one of the most secure actors I've met. मतलब like he will help your co-star. Like, you know, I feel like I've grown as an actor. आता तुला लाईन पण चोरायला दिले म्हणजे बघ ना. Thank you, Shreyas. एवढ्या मोठ्या मनाचा ऍक्टर कुठे मिळतो? हे मिळतो. अशी एक मोठी भूमिका मराठमोळी असते तेव्हा खरंच बरं वाटतं की कुठेतरी आपले अत्यंत मराठी दर्जेदार ऍक्टर आहेत आणि मराठी महाराष्ट्र आपण जेव्हा रिप्रेझेंट करतो हिंदी सिनेमामध्ये, तेव्हा कुठेतरी मनाला ती खंत न वाटता अभिमान वाटला पाहिजे. ऍब्सोल्युटली राईट. की आतापर्यंत आपण तू म्हणाली त्याप्रमाणे जे असं नाही की नॉट टू डिमीन ऑर अंडर एस्टिमेट वॉट दे हॅव डन, बट येस की नाव डेफिनेटली देर इज अ टाइम वेअर यू फील की नाही यार मराठी, आणि एस्पेशली वेन यू हॅव सम फेनॉमिनल मराठी ॲक्टर्स इन दी लाईक यू. ज्यांना बघून मी मोठा झालोय. मग विनय काका असो, विक्रम काका असो, मोहन काका असो, इज आर सो मेनी ऑफ देम, यु नो, म्हणजे लिस्ट इज एंडलेस. तेव्हा मग तुम्हाला असं वाटतं की नो, जेव्हा हिंदीमध्ये पण तुम्ही कॅरेक्टर्स प्ले करता तेव्हा एक मराठी कॅरेक्टर प्रोटॅगनिस्ट का असू शकत नाही, तो एक हिरो का असू शकत नाही. अँड टुडे इज अ टाइम बिकॉज आता यू हॅव यूपीचे काही कॅरेक्टर्स आर प्रोटॅगनिस्ट, यू हॅव हरियाणाचे काही कॅरेक्टर्स आर प्रोटॅगनिस्ट. तेव्हा पीपल आर ऑल्सो मोर एक्सेप्टिंग अँड पीपल वॉन्ट दॅट चेंज. नक्कीच. आणि आता आपण सिनेमाचं बदलतं रूप जेव्हा पाहतोय तेव्हा अनेक रिजन्स मध्ये आपण हात घालतोय. खरं तर अनेक छोट्या छोट्या गावांचे लहेजे घेऊन ते कॅरेक्टर्स आपल्या समोर येत आहेत. अगदी छोट्या बिहारच्या छोट्याशा गावातली सुद्धा भाषा आपल्याला कळायला लागली या सिनेमाच्या निमित्ताने. करेक्ट. दॅट इज हा अजून एक मुद्दा होता की मला त्याची भाषा महाराष्ट्रीयन लहेजा त्याचा ठेवायचा होता. पण काय काय गोष्टी त्याच्यामध्ये अशा आहेत की मी मराठी शब्द वापरलेत, पुढे जाऊन मी त्याला एक्सप्लेन पण केले की त्याचा अर्थ काय. की एकीकडे तो कोर्टात असं बोलतो की वो वहाँ पे आए थे और उनको वहाँ पे परसाकडे लग गया. परसाकडे मतलब क्या, संडास. बारीक ठेवलेलं. हा वेगळा शब्द आहे काहीतरी, लोकांसाठी पण एक काहीतरी वेगळंच बोलला काय बोलला रे परत ऐक जरा. सो तसा एक तो शब्द, असे शब्द काही येणं, इंटरेस्टिंग शब्द येणं, अर्थात नॉट परसाकडे होती बट नक्कीच. पण कुठेतरी त्या मराठी प्रेक्षकांना सुद्धा ते शब्द पोहोचतील. ऍब्सोल्युटली. पण हॅव्हिंग सेड दॅट, अर्थात तुम्ही ओव्हरनाईट तो बदलाव नाही करू शकत, तो हळूहळू ग्रॅज्युअली करणं गरजेचं आहे. सो वी ऑल्सो वॉन्टेड टू कीप द लँग्वेज इन अ वे वेअर नॉन मराठी स्पीकिंग ऑडियन्सना सुद्धा ते कळेल.
ॲट द एंड ऑफ द डे फिल्मचा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. तो हळूहळू आता तू जसं म्हणाली की आता आपल्याला बिहारच्या गावातला पण लहजा थोडा थोडा कळू लागला आहे, शब्द कळू लागले. दॅट हॅज नॉट हॅपन्ड ओव्हरनाईट, ते हळूहळू झालं. तसंच आपण पण हे आय होप की इफ दिस कॅरेक्टर वर्क्स, जसं मला काल कोणीतरी मेसेज केला की प्रोमोज खूप इंटरेस्टिंग वाटत आहेत आणि तुम्ही तुकारामच्या सिक्वलवर पण सुरू करा, मला मुन्नाबाईसारखी तुकारामची सिरीज बघायला आवडेल. सो कारण ते कॅरेक्टर कुठेतरी त्यांना त्यांच्या जवळचं आणि गोड वाटतंय. सो जर तसं काही झालं तर मग हळूहळू आपण तो बदलाव तोही आणू शकतो. म्हणजे सेम मला हेच विचारायचं कि एक मराठी कैरेक्टर आना एक फिल्म में और इतने लीड कैरेक्टर में आना, तो ये एक हमारे लिए एज अ महाराष्ट्रियन ये बड़ी बात हम मानते हैं. तो आप इसके आपका क्या थॉट है? Like I was chosen to play this role, like being a Maharashtrian girl and all. So my mama was very happy. She was very happy that I'll be playing. Finally, she'd like something of the culture you will learn through this film as a character because you'll work on it. So चलो मम्मी खुश हो गई. mama was खुश and like seeing me in Nawari side, so she was super happy. So I'm very proud that I was chosen for this particular role and for this particular character because I really love the premises, not just the premises. I think the film has come out really well, and I'm seeing there's a very beautiful energy, like everybody is feeling around the film, which I'm very proud about right now. या आणि असंच आता ताजमहलच्या शूटिंग बद्दलचा भाग, तर तिकडे पण तुम्ही तलवार काढून पेशवाई थाटात मोठं शानदार शूट केलेलं आहे, तर तिकडच्या काही गमती आम्हाला सांगा. आग्र्याच्या गमती. आम्ही ताजमहल मध्ये शूट करत होतो, एक याच कॉस्ट्युम मध्ये तलवार वगैरे सगळं घेऊन. आणि अर्थात तिकडे आतमध्ये कपडे बदलायला कुठे काही चान्स नव्हता. सो आम्ही बाहेर तयार होऊन गेलो आणि सो सिक्युरिटी वगैरे आमची पण होती आणि तिथली होती. सो मी कॉस्ट्युम घालून तसाच शूट करायचं आणि मी तलवार वगैरे. ते सिक्युरिटीवाल्यांनी पण सगळ्यांनी बघितलं आणि अरे हे अच्छा श्रेयस सर आहे ना, हां श्रेयस सर बरे, अरे हे कॉस्ट्युम नाही काय. आणि त्याच्यामध्ये पण सिक्युरिटीवाले विसरले की त्यांना चेक पण करायचंय. सो आम्ही पण आतमध्ये गेलो. हां आइए सर आइए, क्या शूटिंग. हां सर आम्हाला आज सोडलं. गेल्यानंतर सर करे रेडी शूट करे. हाँ सर तो आप जाते हो और आप तलवार निकाल दो. तलवार काढली आणि मैं एक जन बोल रहा अरे सर ये तलवार लेके अंदर कैसे. नहीं सर रुकिए गार्ड झाले, बोले सर आई एम वेरी सॉरी लेकिन आप तलवार लेके नहीं. खऱ्या अर्थाने तू मराठी झेंडा ताजमहलला रोवलेला आहेस त्या निमित्ताने. रिक्वेस्ट केली की सर हम लोग भी भूल गए, हम लोग फ्लो में सब चले गए, बट इतना एक शॉट ले लेने दीजिए, इसके बाद में आप तलवार बाहेर रख दीजिए. ते बोलले ठीक आहे. मग ते सगळे उभे होते तिकडे, त्यांनी बघितलं तर शॉट काय झाला ते झाल्यानंतर ते टुक माय तलवार आणि ते बाहेर. पण इट वॉज सो मच फन. आणि आपण म्हणतो जगभरातलं प्रेमाचं प्रतीक आश्चर्य आहे आपलं, हे खरंच प्रेमाचं प्रतीक. आणि ते गेल्यावर प्रत्येक भारतीयाला एक अभिमान वाटतो आणि कुठेतरी खरंच एक प्रेमाने भरलेली ती सगळी वास्तू असते कुठेतरी. आणि अर्थात एक अभिनेता म्हणून तूही कुठेतरी तसं काही त्या ताजमहलच्या शूटिंग मध्ये काय वाटलं किंवा कसा अनुभव होता तिकडे शूट करताना? तुला माहिती आहे माझ्या पहिल्याच दिवशी पहिलीच लाईन माझी अशी होती की आम्ही ते ताजमहल बघू. आणि मी याआधी कधीच ताजमहल बघितला नव्हता. शूटिंगच्या निमित्ताने पहिल्यांदा ताजमहल सिनेमाच केला डायरेक्ट. तो मी पहिली लाईन अशी होती, अरे सुनंदा सुंदरी ये देख ताजमहल इतना बड़ा है, इतना खूबसूरत है, इसको तोड़ने में बहुत टाइम लगेगा. तो मैं अजीत बोलो सर ताजमहल मैंने आज तक देखा नहीं था, पहली बार मैं देख रहा हूँ और मैं पहली लाइन ऐसी बोल रहा हूँ कि उसको तोड़ने में. बट ते जरा जड गेलं असेल ते वाक्य घेणं. पण ते मॉन्युमेंट इतकं सुंदर आहे. आणि आम्ही तिकडे जवळजवळ 20 दिवस होतो आणि सकाळी 5-5:30 वाजल्यापासून ते रात्री 10-10:30 पर्यंत. सो ताजमहलला वेगवेगळ्या प्रहरात वेगवेगळ्या रूपात, आणि ताजमहल यमुना नदी आणि आम्ही. सो ते ही खरी श्रीमंती. खरं सांगतो म्हणजे ते तुम्ही जे तुमच्या डोक्यात जे सामावून घेतलंय ना, इट्स नॉट नो बीटिंग दॅट थिंग. कारण गोल्डन लाईटमध्ये कधी रेड त्याच्यावर एक लाईट येतो तुम्ही बघताय, तर कधी फक्त मूनलाईटमध्ये तुम्ही ताजमहल बघताय. इट वॉज सो प्रिटी अँड आय थिंक वी रिअली कन्सिडर आवरसेल्व्स व्हेरी फॉर्च्युनेट की अशा वेगवेगळ्या ह्याच्यात आम्हाला तिथे बघायला आणि शूट करायला मिळालं. को ये वो ताज का रिलीज़ है, तो मैं रिक्वेस्ट करेगा 23 सितंबर के पहले जाके ताजमहल देख लो. काय को मालूम है 23 सितंबर को एक बार ये पिक्चर रिलीज़ हो जाएगा तो तू क्या मराठी के फेवर में केस आ जाएगा और फिर तू क्या मराठी वहाँ से ताजमहल को हटाएगा और अपना खेती बाड़ी करेगा. तो 23 सितंबर का पहले ताजमहल देखो और उसके बाद में वहाँ ताज देखो.
आणि मराठीमध्ये वाहताच बघा. हा वाताज बघायचा मला विसरूनच गेलो होतो. तर वाताज मित्रांनो, वाताज बघायचा, नक्की बघायचा. गणपती बाप्पांनी सांगितलंय तुम्हाला मेसेज येतो ना 7 लोकांना पाठवा, नाहीतर बघा काय होतंय ते. तसं आहे, सगळ्या मित्रांना सांगायचं वाताज कंपल्सरी बघायचं, नाहीतर बघा तू क्या मराठी काय करतो. म्हणतं गाणं काय की कृष्णा. का तू का हाँ. होय बाय हट करून आली आहे, तेवढं येत नाही, नीट येतं तिला का. बस इरशाद. मेरा आइटम नंबर भी है लेकिन उसमें मैं सिर्फ भजन नहीं गाती. नहीं, हमें कौन सा भी चलेगा गाना. नहीं मैं कान्हा. कान्हा. छोरी छी छोरी. Okay, I'll sing भजन. भजन. कान्हा मेरे कान्हा दुख की घड़ी है, कहाँ से कहूँ मैं विपदा पड़ी है, तू ही तू पालनहार. प्रोड्युसरला माहित नव्हतं हे गाऊ शकते, नाही तर त्याच पैशात ते गाऊन पण घेणार होते. नेक्स्ट फिल्म हो जाए. डन. फुल म्युझिकल अल्बम विथ ऍक्टिंग. येस. चला, मंजुरीने हे पण प्रॉमिस केलेलं आहे आणि तुकाराम भाऊंनी आपल्याला एक छान सांगितलेलं आहे आपल्या मराठमोळ्या अंदाजात. त्यामुळे श्रेयस खूप मजा आली, मंजुरी खूप मजा आली आणि वाहताजसाठी वाहताज शुभेच्छा. थँक्यू सो मच.